या चित्रपटातले आकांक्षा आणि समीर माझ्यासोबत आहेत. तर आकांक्षा, छोट्या पडद्यावर तर तुला मी पाहिलंच आहे आणि समीरला देखील पाहिलं. आता मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा पाहतोय आणि श्रीदेवी प्रसन्ना खूप छान आणि कॉमेडी, फन, इमोशनल अशा सगळ्या थ्रिलर्सचे हा सिनेमा आहे. तर तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील? माझी भूमिका मी सांगत नाही, 2 फेब्रुवारीला बघा. छोटासा रोल आहे पण फार गोड रोल आहे. ज्या बॉलिवूड च्या प्रेमात असणाऱ्या फॅमिलीबद्दल आपण एवढं बोलतोय किंवा अख्ख्या कार्यक्रमभर आपण ऐकतोय, त्या फॅमिलीतली मी एक भाग आहे. तर तुम्ही 2 फेब्रुवारीला ते पहा. छोटंसं आहे पण फार गोड आहे. समीर, तुझ्या या सिनेमामध्ये अमिताभ म्हणून नाव आहे आणि तुमची पूर्ण बॉलिवूड ती म्हणजे तुम्हाला बॉलिवूड लोक खूप आवडतात असं सिनेमामध्ये दाखवण्यात आलं आहे. तर काय सांगते, तुझं नाव अमिताभ का असेल आणि काय कॅरेक्टरबद्दल थोडं सांग की आता आम्हाला सांगू नको की 2 फेब्रुवारीला जाऊन पहा, आम्ही पाहणारच आहोत. या सिनेमातलं माझं नाव अमिताभ आहे. तुम्हाला अंदाज आला असेल की संपूर्ण फॅमिली फिल्मी आहे. सिनेमावर प्रेम करणारी फॅमिली आहे आणि सगळ्यांचं वागणं जगणं हा सिनेमाच आहे, म्हणजे सिनेमाचा भागच आहे. आमच्या वागण्यात सिनेमा आहे, जगण्यात सिनेमा आहे, त्यामुळे अशी फिल्मी फॅमिली आहे. तेव्हा फिल्मी फॅमिलीचा एक सिनेमा होता म्हणजे डबल ट्रीट आहे आणि त्यातलं माझ्या बहिणीचं नाव आहे श्रीदेवी. सई तामणकर जे परफॉर्म करते. सो श्रीदेवीच्या आयुष्यात घडणाऱ्या काही गोड वाईट गोष्टी आणि या कुटुंबियांची जी मजा आहे, जी धमाल आहे आणि त्या निमित्ताने हा घडणारा सगळा हा जो काही प्रपंच आहे, ती गोष्ट म्हणजे श्रीदेवी प्रसन्न अशी आहे. त्यामुळे याच्यात मागाशी आपण जसं आता आपण गाणं ऐकलं आपलं दिल में बजी गिटार. सो मला असं वाटतं की हे गाणं जसं आधीच इतकं फेमस आहे, तो आता या गाण्याला तर आपल्या सिनेमाची जोड लागली आहे. तो याच्यापुढे हे गाणं जे आहे ते आता पुढे मराठी गाणं म्हणून लोकांच्या मनात स्थान निर्माण करणार आहे. त्यामुळे तुम्ही सिनेमा हा बघालच, मला खात्रीच आहे. त्यामुळे आवर्जून 2 फेब्रुवारीला हा पिक्चर आहे, ही पिक्चर ते आवर्जून बघा. नक्कीच. तू आता म्हणालास की हे गाणं जे लॉन्च झालंय त्या गाण्यावर सगळ्यांना थिरकायला तर आवडतं, पण कुठं असं कमी वाटलं नाही की आपण सुद्धा या गाण्यामध्ये असायला हवं होतं वगैरे? आता आम्ही नाचूच ना, पण आता आम्ही गाण्याचा पाठ असावा असं अर्थात आवडलं असतं. रादर ते प्लॅनिंग पण होतं की आम्ही सगळेच त्या गाण्यामध्ये असणार होतो, एक प्रमोशन गाणं करणार होतो. पण बऱ्याचदा तारखा आणि इतर गोष्टी आणि अभी हमारे अगर हीरो हिरोइन नाचेंगे तो बाकी हम लोग फिर क्या करेंगे ना. तुम्हाला असं वाटतं की त्या गाण्यावर आपण सगळेच मिळून नाचणार आहोत आणि जेव्हा गाणं आपण सिनेमात बघू सिनेमागृहात, तर मला असं वाटतं की तिकडे बसलेल्या प्रत्येकाला ते होणारच की या गाण्यात मी का नाहीये. ऍक्च्युली म्हणून मला तुम्हाला प्रश्न विचारायचा वाटला. आता हा सिनेमा जो आलाय, सिनेमात सुलभाताई आहेत, रसिका आहे, या सगळी छान टीम आहे, तगडी स्टारकास्ट आहे. या सगळ्यांसोबत काम करताना काय वाटलं नाही, एक असा किस्सा असतो की एखादा माणूस आपल्याला जेव्हा आवडतो, याचा स्वभाव आवडतो, तर कुठल्या माणसाकडून कोणता गुण घ्यावासा वाटला तुम्हाला? कुठल्या माणसाला कुठला गुण घ्यावासा वाटला? म्हणजे सुलभाताई आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला काय कोणता गुण घ्यावासा वाटला? बोलतेस? नाही. खूप छान प्रश्न विचारला. काय असतं, सिनेमा शूटिंग मजा मस्ती गंमत होत राहतात आणि मग सिनेमा पण होत राहतोच. त्यामुळे या सिनेमात सुलभा अरे आजी ज्या आहेत त्यांची जी कमिटमेंट आहे या वयात काम करण्याची, किंवा सई तामणकर म्हणजे सईबरोबर पहिल्यांदा काम करतोय मी, आपल्याला वाटतं की अरे एक हिरोईन आहे मराठी आणि मग लीड आहे, पण त्याच्या मागे तिची काय मेहनत असते मी खूप जवळून पाहिले. ॲज अन ॲक्टर मला कळत होतं की यार काय कमिटमेंट आहे या मुलीची. म्हणजे आपल्याला फक्त वाटतं टॉपवर असणं खूप डिफिकल्ट असतं, ते असण्याकरता एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा काय एफर्ट घेतो ना. सो असे असंख्य माणसं येतात. हे आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून, पण सगळ्यांकडनं काही ना काहीतरी शिकता आलं आणि ते नक्कीच मी पुढे माझ्या आयुष्यात इम्प्लिमेंट करेन. थँक्यू सो मच. थँक्यू. येस.